बातमी अर्थातच स्टोरी ऑफ द डेची आहे, कारण दाऊदच्या हस्तकांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात भाजपची भूमिका काय असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। प्रफुल्ल पटेलांनी या आरोपांवर सारवासारव करण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। महाराष्ट्रात दाऊद कनेक्शनवरून राजकीय वादळ उठलेलं असतानाच इक्बाल मिर्चीशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेले प्रफुल्ल पटेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका कार्यक्रमात होते। देशद्रोहाचा आरोप असलेले नवाब मलिक महायुतीत नको असं पत्र आदल्याच दिवशी अजित पवारांना पाठवलं होतं। नवाब मलिकांवर जे आरोप आहेत त्याच प्रकारचे गंभीर आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावरही आहेत, हे फडणवीसांच्या लक्षात आलं नसावं। विरोधकांच्या मात्र हे लक्षात होतं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोप आणि त्यांच्या जप्त केलेल्या संपत्तीची आठवण करून देणारं पत्रच फडणवीसांना पाठवलं। कारण नवाब मलिक ज्यावेळेस महाविकास आघाडीत होते, मंत्री होते, तर हेच लोक सांगत होते देशद्रोही आहेत, दाऊदशी यांचं वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार आहे, सभागृहात ते बोलले आणि म्हणून आम्ही देशद्रोही ठरवले जात होतो। जर मग आम्ही देशद्रोही तर तुमच्या बाजूने आल्यावर ते आता पुन्हा त्यांच्यात काय देशद्रोहाचा आरोपात काय बदल झालाय का? ही भूमिका आम्ही मांडलेली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यावरही गंभीर आरोप आहेत। प्रफुल्ल पटेल यांची मिलेनियम डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे। 2006-2007 मध्ये वरळीत सीजे हाऊस नावाची इमारत बांधली। तिसरा चौथा मजला इक्बाल मिर्चीची बायको हजराच्या नावे केला। सीजे हाऊस इमारतीची जमीन इक्बाल मिर्चीची असल्याची चर्चा। प्रफुल्ल पटेल यांच्या इक्बाल मिर्ची कनेक्शनची आठवण करून द्यायला खासदार संजय राऊत विसरले नाहीत। उनका भी दाऊद के लोगों से जमीन का व्यवहार है और उसके बारे में ईडी ने कार्रवाई की है। उनकी भी प्रॉपर्टी ईडी ने जब्त की है। जब प्रफुल्ल पटेल जी यूपीए के सरकार में मंत्री थे तो इसी मुद्दे पर भाजपा ने सोनिया गांधी के ऊपर सवाल उठाए, क्या आपको मालूम है? विरोधकांच्या या आरोपांना प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर देणं टाळलंय। अरे बाबा, माझे कुठलेही संबंध माझ्या अरे नाना पटोले के असे लोक काही ना काही बोलणारच ना। ते आता हताश झालेले आहे। त्यांना माहित आहे की उद्याचा दिवस आता किती संकटाचा त्यांच्यावर येणार आहे। भाजपचा आक्षेप आहे म्हणून नवाब मलिकांना एकाकी सोडताना प्रफुल्ल पटेल यांना स्वतःवरही आरोप असल्याचा विसर पडला होता। पण विरोधकांनी इक्बाल मिर्ची प्रकरणाची आठवण करून दिल्यानं पटेल यांची चांगलीच अडचण झाली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। आणि याच विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया नागपूरला, ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, कालचा दिवस नवाब मलिक यांच्या सगळ्या प्रकरणावर गाजला। नवाब मलिक हे महायुतीत येऊ नयेत अशा अर्थाचं पत्र फडणवीसांनी लिहिलेलं होतं आणि तो मुद्दा विरोधकांकडून सुद्धा काल सकाळी उपस्थित करण्यात आला। पण नवाब मलिक यांच्या प्रकरणी हा सगळा पत्रव्यवहार झाल्यानंतर आज मात्र विरोधकांकडून मुद्दा उपस्थित केला गेला की नवाब मलिक चालत नाही, मग प्रफुल्ल पटेल कसे पटले? निश्चितच लागवी आणि या प्रकरणातील सारवासारव आजही भाजपचे नेते करताना पाहायला मिळाले। स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आपण पाहिले की त्यांनी थेट पत्रकारांना संबोधित करताना ही गोष्ट स्पष्ट केली होती की त्यांच्या विरोधातील जे देशद्रोहाचा खटला आहे या कारणास्तव नवाब मलिक यांना विरोध करण्यात आलेला आहे। कारण याच प्रकरणावरून भाजपने याआधीही नवाब मलिकांच्या आधारे कुठेतरी उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीवर निशाणा साधलेला होता आणि देशद्रोहासारखा कलम असताना त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणी, म्हणून ते आम्हाला महायुतीमध्ये नको आहेत। या उलट प्रफुल्ल पटेलांबद्दल विचारणा केली असता प्रफुल्ल पटेल यांच्यावरती वेगळे आरोप आहेत, देशद्रोहाचे आरोप नाही आहेत। या उलट त्यांचं अद्यापपर्यंत कुठेही FIR मध्ये नाव नोंद केलेलं नाहीये या प्रकरणामध्ये इक्बाल मिर्ची सोबत, त्यामुळे अद्यापपर्यंत ते महायुतीमध्ये दिसून येत आहेत। आणि एकूणच या संदर्भातील भाजपचे वरिष्ठ मंडळी जे आहेत त्यांच्याशी आपण ज्यावेळी चर्चा केली ते ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नव्हते, मात्र ऑफ कॅमेरामध्ये त्यांचं हेच म्हणणं होतं की
दोन नेते जरी एकत्र असले तरी दोन नेत्यांमधील आरोपांमध्ये फरक आहे. वेगवेगळ्या नेत्यांवरती सरकारमध्ये असताना आरोप होत असतात. प्रफुल्ल पटेल यांच्यावरतील आर्थिक व्यवहाराचे जे आरोप आहेत त्या संदर्भात त्यांनी आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ईडी मार्फत त्यांची चौकशी सुरू होती. मात्र दुसरीकडे जो व्यवहार त्यांनी 2004 साली केलेला होता, ज्यावरून त्यांचा संबंध इक्बाल मिर्चीशी जोडण्यात आला, तो व्यवहार पूर्णपणे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झालेला होता आणि म्हणूनच थेट त्यांना महायुतीमध्ये घेण्यामध्ये कुठलाही वावडं भाजपने दाखवलं नाही. या उलट नवाब मलिक यांच्यामुळे कोंडी भाजपची होऊ लागली होती, कारण नवाब मलिक यांच्यावर थेट भाजपने आरोप करताना त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला त्या चार्जशीटवरती त्यांचं नाव आहे आणि म्हणूनच नवाब मलिक हे महायुतीमध्ये भाजपला खटकू लागले होते. या उलट प्रफुल्ल पटेल अद्यापही खटकत नाहीयेत. त्यामुळे अद्याप तरी भाजपने कुठेतरी एक सोयीस्कर पवित्रा घेत आपलं अंग झटकण्याचं काम केलं असलं तरीही उद्या प्रफुल्ल पटेलांमुळे त्यांची अडचण ही निश्चित आहे. लागवी निश्चित. त्यामुळे आता पुढल्या आठवड्यात नेमकं काय काय घडतंय, या सगळ्याचे पडसाद कसे उमटतायत, याविषयी चेतन तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच. चेतन, अर्थातच आज आपली स्टोरी ऑफ द डे प्रफुल्ल पटेल, कारण नवाब मलिकांनंतर विरोधकांनी आता प्रफुल्ल पटेलांकडे मोर्चा वळवलेला आहे. पण या सगळ्या मुद्द्यावर प्रफुल्ल पटेल यांना जेव्हा विचारलं तेव्हा मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्यावर कुठलेही आरोप नाही आहेत, हे स्वतः शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलेले आहेत. मग आता हा सवाल उपस्थित करण्यामागे नेमकं काय कारण आहे? निश्चितच लागवी, कारण ज्या प्रकारे नवाब मलिक असतील किंवा एकंदरीतच प्रफुल्ल पटेल असतील, याच्या आधी छगन भुजबळांपासून हसन मुश्रीफांपर्यंत राष्ट्रवादीचे हे बडे चेहरे होते, बडे नेते होते, त्यांनाच भाजप आणि एकंदरीत शिवसेनेने टार्गेट केलेलं होतं. त्यांच्याच भ्रष्टाचाराची प्रकरणं भाजपने उघडकीस आणलेली होती. मात्र आता त्यांच्याच बरोबर सत्तेमध्ये बसताना कुठेतरी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होता महाविकास आघाडी करत आहे. कारण महाविकास आघाडीला अक्षरशः जेरीस आणण्याचं काम भाजपने केलेलं होतं. त्यावेळी आता आपण त्यावेळेचे जर नेते पाहिले त्यामधील आता नवाब मलिकांचा मुद्दा ज्यावेळी भाजपने काल एकंदरीत पत्र काढलं आणि थेट त्यांना महायुतीमध्ये घेण्यास नकार दिला, तर कुठेतरी संदिग्ध भूमिका आधीपासून होती की पाठिंबा कोणाला देणार नवीन मलिक, त्यामुळे ती भूमिका झटकणं खूप सोपं पडलं. मात्र नवाब मलिकांच्या तुलनेमध्ये प्रफुल्ल पटेल हे स्वतः आता कार्याध्यक्ष आहेत पक्षाचे आणि ते पूर्वीपासून आता महायुतीसोबत आलेले आहेत. त्यामुळे आता थेट मोर्चा जो आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तो प्रफुल्ल पटेलांकडे वळवलेला आहे. कारण प्रफुल्ल पटेलांचाही नाव इक्बाल मिर्ची यांच्याशी जोडण्यात आलं होतं. जरी हे टेक्निकल प्रकरण असलं आणि त्यांचं नाव अजून अद्यापर्यंत थेट कुठेही आरोपपत्रामध्ये नसलं तरीही महाविकास आघाडीसाठी हा एक मुद्दा ठरलेला आहे, राजकीय मुद्दा ठरू शकतो आणि त्याचंच भांडवल करण्याचं काम आता महाविकास आघाडी करते. मात्र भाजपसहितच कुठेतरी महायुतीकडेही डिफेन्सिव्ह मुद्दे आहेत. कारण ज्या प्रकारचे गुन्ह्यांची नोंद कुठेतरी नवाब मलिक यांच्या विरोधात करण्यात आली होती, थेट जेलपर्यंत त्यांची वारी झालेली होती, तसं प्रकरण तितक्या लेवलपर्यंत प्रकरण अद्यापर्यंत प्रफुल्ल पटेल यांचं पोहोचलेलं नव्हतं. कारण जे व्यवहार होते ते थेट न्यायालयाच्या अंतर्गत झालेले होते आणि मुळात या आधीची जी प्रकरणं आपण पाहिली तर ही जमिनीचाही वाद होता, तो कोर्टापर्यंत पोहोचलेला होता. जे CJ हाऊस वरई या ठिकाणी बनलेलं आहे त्या जमिनीची खरेदी असेल, नंतर त्या ठिकाणी झालेली डेव्हलपमेंट असेल, त्याच्या आधीची जुनी इमारत असेल, या सर्व प्रकरणामध्ये मेमन कुटुंबियांचा सहभाग होता. त्यामुळे थेट प्रकरण आहे ते प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्या तुलनेमध्ये नवाब मलिक हे थेट कुठेतरी व्यवहारामध्ये दिसून आलेले होते. त्यामुळे अद्यापपर्यंत तरी अंग काढण्यासाठी नवाब मलिकांच्या तुलनेमध्ये प्रफुल्ल पटेलांना चांगली संधी आहे आणि त्याचाच फायदा कुठेतरी महायुती घेत आहे. मात्र दुसरीकडे एकंदरीत भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, या तुलनेमध्ये कुठेतरी नवाब मलिकाच्या तुलनेमध्ये प्रफुल्ल पटेल हे अधिक दोषी दिसून येऊ शकतात. कारण ईडीने त्यांची प्रॉपर्टी त्या प्रकारे जप्त केली त्यामुळे होती. चेतन, हाही मुद्दा उपस्थित होत आहे की या निमित्तानं 10 दिवस खरं तर कामकाजाचे आहेत. यापैकी 2 दिवस तर पहिला दिवस नवाब मलिक यांच्यामुळे गाजलाय आणि आजचा दिवस प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे. त्यामुळे पुढल्या आठवड्यात तरी कामकाज हो अशी अपेक्षा करूया. तुर्तास धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.